सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज मी तुम्हाला हेल्दी असा पदार्थ बनवून दाखवणार। त्याच्यासाठी 1 वाटी मसूर घेतली अख्खी, म्हणजे 150 ग्रॅम आहे। त्याला भिजत टाकली रात्रभर। आता त्याच्या मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन त्याच्यात पाणी प्रमाणानुसार टाकलं। 3 मिरच्या, अर्ध बीट, 2 लसणाच्या कळ्या घेतल्या, त्याला छान त्याच्यामध्ये टाकून बघा पेस्ट करून घेतली आहे। व्हिडिओ अगदी छोटा आहे, पूर्ण बघा। त्याच्यासाठी 50 ग्रॅम म्हणजे एक छोट्या वाटीनी तांदूळाचं पीठ वापरलं आहे। 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे जिरे पावडर, मीठ चवीनुसार, थोडा गरम मसाला त्याच्यामध्ये टाकले। आता पाणी पुन्हा प्रमाणानुसार घेऊन त्याला छान फेटून घेते। डोस्याचं बॅटर तयार करून घेते। बघा तयार झालं। 10 मिनिटं असं ठेवून देते साईडला। त्याच्यानंतर पॅन गरम झालं। पॅन कुठलाही वापरू शकता, नॉनस्टिक वापरू शकता, साधा पण वापरू शकता। जर साधा वापरत असाल तर त्याच्यावर थोडंसं मिठाचं पाणी लावून द्या, म्हणजे तुमचे डोसे फटाफट सुटतील। आणि थोडंसं तेल अगदी कमी वापरलं गेलं आहे बघा। तुम्ही चमच्यानी स्प्रेड, पळीनी स्प्रेड करू शकता, डोसा फैलवू शकता। मला छोटे बनवायचे होते, मला पुलड्यासारखं पॅटर्नमध्ये बनवायचे होते, म्हणून मी हाताने फैलून घेते। बघा छान असं मस्त, आणि चवीला इतका भारी होतो ना, तुम्ही टिफिनवरही देऊ शकता किंवा घरी पण सकाळचा ब्रेकफास्ट, हेवी ब्रेकफास्ट सगळ्यांना खाण्यासारखा पौष्टिक असा आहे। मसूर तशी पौष्टिक असते आणि बीट तर खायलाच पाहिजे। आणि खूप सगळं तेल पण नाही वापरले गेलं आहे, त्याच्यामुळे कोणी पण खाऊ शकतं। बघा आता याच्यावर थोडं तेल टाकलं, 2 ते 3 थेंब, आणि फटाफट होतात, झटपट होतात। तुम्ही जेवणात पण हे खाऊ शकता, दह्यासोबत म्हणा की एखादी चटणी बनवून साईडला। बघा आता मी उलटून दाखवते, छान शिजलेलं आहे ना। तर बघा, आणि समजा तुम्हाला मसुरीचं अख्खी मसूर नसेल तर डाळ वापरा। डाळासोबत थोडासा रवा टाकून द्याल। डाळ वाटून 150 ग्रॅम मसुरीची अख्खी मसूर घेतली आहे मी, तुम्ही डाळ घेऊ शकता। डाळीचा पण छान होतो, पण मसुरीच्या अख्ख्या मसुरीचे सालं महत्त्वाचे असतात, कारण कुठलेही कडधान्य खाताना अख्खं का खाल्लं जातं की त्याच्या सालामध्ये जे विटॅमिन्स असतात ते आपल्या शरीराला मिळो म्हणून। तर बघा आता झालं आहे, रेडी झालेलं आहे, बघितलं तुम्ही। आता मी दुसरा पण तुम्हाला असाच करून दाखवते। झटपट होणारा पदार्थ आहे आणि कोणी पण खाऊ शकतं, लहान मुलांना पण आवडेल। तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि मला सांगा कशी वाटली। थँक्यू सो मच, भेटूया पुन्हा।